मामाने फोन केला तिकडे जायचंय. आता जाऊन काय लग्न नाही का तिथं? थोडं शूट बीट घे ना जरा. गणेश शेट तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी तुमचा स्वागत करतो अशा छानशा नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग आपला सकाळी पण नाही, सायंकाळी पण नाही, तर आजचा ब्लॉग आपला इव्हनिंग मध्ये स्टार्ट झालेला आहे. सध्या आपण आहे विशाल मामाच्या मेडिकल मध्ये, तिथे बघू शकता सगळे आपल्या कामामध्ये बिझी आहेत. उमेश दादा बी बिझी आहे. तनिष आपला सेकंड कॅमेरा घेऊन उभा आहे. दीदी काय आज पण बिल का? बिलच. आणि इकडे अमल भाई लर्निंग. वेल गुड. जास्त चान्सेस आहेत की गाडी बंद पडू शकते. नाही पडणार. A few inches later. आमचा एक पोपट झाला, बसलं का आणि डायरेक्ट गेलो. बुके बिके काय घेतलंच नाही आम्ही. आता आम्ही चाललो आणि मी घरी आलो चार्जर घ्यायला, तर पप्पाने माझ्या हातात कणीस दिलाय. कसं काय कणीसला बरोबर आता एक मिनिट कपाय बस. One eternity later. काढा की माझी पानं काकू. तेव्हा ती लाल टी शर्ट वाला डीपी बदललाय मी आता. स्टेपल नको, स्टेपल नको. तुला माझ्याकडून आव कशाला काकू? राहू दे. थँक्यू. 24 hours later. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 10 आणि जी प्रिंट होती ती आपण देऊन आलोय घरी. आणि आता हे सगळ्यांना जेवाय घेऊन जायचंय. हा तर जेवलाय तेव्हा इसको खिलाने का है. ये भी खाना खा चुका है बच्चा. अब इन दोनों को खाना खिलाना बाकी है. तो अब इन दोनों को लेने के लिए आए हैं हम. तर जायचं आपल्याला लवकर. तर सगळ्या मेडिकलच्या मंडळीला आता घेऊन आलोय जेवायला. विशाल मामा कसा बघतोय. त्या दिवशी नाण्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला, पण अजून 2-3 बकासूर बाजूलाच जेवत होते ना. म्हणजे एकाच तालुक्यातून आलेले अनेक सारखा विचार करणारे हे सगळे बकासूर. अशा प्रकारे दीदीला चांगला पैशाला आम्ही 50ची. हे तनिषला 50 रुपयाची आणि मला 40 रुपयाची का मग? थांब. 10 रुपयाचं बजेट आहे तुझ्याकडे. नाही राहू दे. घे काहीतरी पण. डाएट कोक घेऊ म्हणलेलं तर दीदी नको म्हणली. जाऊ दे. 50 पण होते ना. नाही जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. गाण्याचं रिएक्शन आता. ओ मामा घेतो अजून काहीतरी. हिचं नाव आणि बिल. गाणं आता रडणार बिचारा. ओके मामा आता उद्या येतो. असं नका करू. येतील रोज रोज उधारी कर. तेवढं आम्ही बालिशी करत होतो. ह्याला घेऊ नको परत आतमध्ये. ह्याला पण घेऊ नको आतमध्ये. दादा आपलं झालं. काय ना दादा आपलं झालं. मग परत जाऊन घे. मी नाही घेणार. संपला माझे पैसे संपले. मी घरी चालले. गाणं इकडे दे ना. थंबनेल मध्ये घ्यायचंय तुला. तर मंडळी आमच्या मामाने आता इथं आपल्या लोणी काळभोर एरियामध्ये एक मस्तपैकी हॉटेल चालू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे सात्विक थाळी. ज्याला पण मेस लावायची असेल ना पटकन इथं यायचं. पत्ता काय सांग लवकर. आपला रेग्युलर पत्ता. ठेव का इथं तुम्हाला. ठेव का इथं
MIT कॉर्नर अपोजिट टायटन जिम आहे का, ही टायटन जिम आहे आणि टायटन जिमच्या डायरेक्ट समोर आहे का ही आपली सात्विक थाळी आहे. यायचं व्हेज नॉन व्हेज दोन्ही भेटतंय, चालतंय. One day later. तर मंडळी, जसं की तुम्ही कालचं ब्लॉगमध्येच बघितलं असेल, कालचं शूटमध्ये बघितलं असेल की आपण विशाल मामाच्या न्यू शॉपच्या ओपनिंगमध्ये, हॉटेलच्या ओपनिंगमध्ये गेलतो. तिथली सगळी धम्मा झाल्यानंतर आजचा सेकंड दिवस आहे. त्याच्यानंतरचा कॉलेज झालं, एक्स्ट्रा क्लास झाला, प्रॅक्टिकल झालं, येऊन आराम झाला आणि संध्याकाळी येऊन, कारण आता उद्या सॅटर्डेला हॉलिडे आहे बिकॉज ऑफ 4th सॅटर्डे. सो मी आता येऊन आता माझ्या स्टुडिओमध्ये काम करतो आहे. सो म्हटलं आता ब्लॉग कंटिन्यू करू आणि ह्याच्यानंतरचं जेवढं शूट होईल तेवढं शूट करून मग ब्लॉग एंड करावा. कसं ना, थोडंसं भारी बी वाटलं पाहिजे की तिथंच एंड केलं आहे आणि त्याच्यानंतर असं घेतलं, त्याच्यानंतर काही घेतलंच नाही. त्याच्यापेक्षा म्हणलं टुई गाणं लावल्यापेक्षा डायरेक्ट पुढं थोडंसं कंटिन्यू केलेलं बरं ना. सो आता मी जेव्हा स्टुडिओमध्ये आलो, आता काम करत होतो, तर तुम्हाला माहिती की आपण एक स्पायडरमॅनचं फेस मास्क बनवत होतो आणि ते इथपर्यंत आलेलं आहे. जे मागच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये ह्याला आपण पुट्टीचं हात लावलेला. सो ह्याचा पुट्टीचा हात निघून ह्याच्यावरती सेकंड लेअर लावण्यात आलेली आहे आणि सेकंड लेअर लावून सुद्धा ह्याला सँडपेपरने मी घासून बघा हा फायनल लुक आहे आपल्या मास्कचा आणि हा परफेक्टली बसतो देखील आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण हे जे मास्क आहे या मास्कचे आपण आईज पण क्रिएट करून घेतलेले आहेत. जे तुम्हाला टॅम्पलेट्स दाखवेल त्या टॅम्पलेट्सने हो का हे आईज बनवलेले आहेत बघा, 3D मध्ये कशा दिसत आहेत. सो ह्या टॅम्पलेट्सच्या आईज कशा अशा बसतील. सो हे लास्टचं काम आहे जेव्हा ह्याच्यावरती कापड चढवला जाईल तेव्हाचं. सो इट्स लुक गुड. आणि राहिलं पुढची गोष्ट, सो आता कपड्याचा टॅम्पलेट होता, तर हे बघा हा कपड्याचा टॅम्पलेट आहे जो की मी पूर्ण प्रिंट करून आणलेला आहे आपल्या शॉपमधून, सायबर कॅफेवाल्या काकांच्या. जी की तुम्ही काल प्रिंट बघितली असेल ती दुसरी प्रिंट होती, पण आज जाऊन पण मी प्रिंट आणली. सो 1, 2 आता ही कशी प्रिंट आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ही जी प्रिंट आहे ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पेजेस आहेत A4 साईजचे. ही एक अख्खी मोठी प्रिंट होती ज्याला मी 4 पार्टमध्ये डिवाईड करून घेतलं आणि ते 4 पार्ट एकसाथ प्रिंट करून मी आल्यानंतर फेविकॉलने ते चिटकवलेले आहेत. आता ह्याच्यावरती कसं काम करायचं आहे मी तुम्हाला पुढं दाखवेलच, बट आता थोडं संध्याकाळ झाली आणि आता काम करायचं थोडं उशीरपर्यंत, कसं उद्या उशीर उठलं तरी चालेल. सो आता मी माझ्यासाठी एक कॉफी बनवूया. लेट्स क्रिएट अ कॉफी. लेट्स गो फॉर ASMR. तर म्हणजे कॉफी केलेली आहे, ब्लॅक कॉफी जास्त चांगली वाटते आजकाल. सो आता तुम्हाला सांगतो पुढचं काम कसं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो आता कपडा कसला आणलेला आहे. सो बघा मी बघा असा कपडा आणलेला आहे रेड कलरमध्ये. आता माहिती की हा स्ट्रेचेबल नाही आहे, बट आपण ह्याला स्ट्रेचेबल करण्याचा प्रयत्न करू, कारण हा मी जास्त घेऊन आलो आहे. सो हा 1 मीटर आहे. सो हा 1 मीटर मी आणलेला आहे रेड कलरचा आणि हा आईने आणून दिला तर मला एक्स्ट्रा. सो हा 70 मीटर आहे. जर कमी पडलं तर आपल्याला हा एक्स्ट्रा आणलेला आहे. सोबत तुम्हाला दाखवतो की जे हे आहे हे आपल्याला आईजवर लावण्यासाठी आणलेलं आहे. इट्स कॉस्ट 10 रुपीज. आणि सोबतच हा व्हाईट कपडा आणलेला आहे जो आपल्याला आईजवरती लावायचा आहे. बट हे बघा हा डबल आहे ना, याला कधी सिंगल करून लावायचं. सिंगल करून लावलं नाही हो का तुम्हाला जे आरपारचं पण आहे ते दिसेल. आणि सोबत एक आणली झिप. तर झिप बॅक साईडला लावायची जेणेकरून आपल्याला ते ओपन क्लोज पण करता येईल. सो ठीक आहे, हा आहे आपला प्लॅन. आता तुम्ही टाइमलॅप्समध्ये बघा की मी कसं पुढचं काम करतोय. एकदाचं काम चालू करू. टाइमलॅप्स राहिला बाई. लेट्स गो फॉर टाइमलॅप्स. आता मंडळी तुम्हाला दाखवतो परशाचा जुगाड. आता जुगाड कसा आहे बघा. आता आपल्याला ह्याच्यावरती ट्रेस करायचा आहे तो पॅटर्न जो स्पायडरमॅनच्या फेसवरती असतो तो, आणि तो डायरेक्टली जर आपण टिपला ना विषय संपला, तिथंच खराब होऊन जाणार आहे ते. सो हा जुगाड मी तुम्हाला सांगतो कसा आहे. सो हे बघा हे आपला काय म्हणतात टिपॉय आहे. टिपॉयवरती हे बघा मी तिकडून 2 कंपॉस्ट बॉक्स तिकडून 2 कंपॉस्ट बॉक्स लावून इथे लावला आहे मध्ये काच, आणि त्या काचा खाली ठेवला आपला टॅबलेट ज्याच्यावरती
हे ठेवलं आहे आपलं कापडाचं 2 दुहेरी आहे. तर एका दुहेरीच्या आतमध्ये जे पेज आहे ते पेज ठेवले. आता जेव्हा आपण लाईट बंद करू, एक करा किंवा दोन्ही करा, दोन्ही करून दाखवतो. सो हे होऊन जाईल लाईट ऑन आणि आपल्याला फक्त मेन ट्रेसिंग दिसेल. सो आता ही जी ट्रेसिंग आहे ही एक ट्रेसिंग आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून सेम टू सेम डिट्टो येईल. आणि ह्या स्पेसवरती ह्या मिडलमध्ये हे बसन, इकडे हे बसन, इकडे बसन. मला तर वाटतं एका ह्याच्यात काम होऊन जाईल. सो लेट्स बिगिन दिस वर्क विदाउट वेस्टिंग टाईम. आता वाजलेले आहेत 11 आणि मी ड्रेसिंगचं काम करतोय. सो बघा आता मी तुम्हाला कसं दाखवतोय. बघा इथपर्यंत आहे बघा, एवढं करत आलं आहे. लाईट ऑफ केली ती मी आणि बारीक एकदम आरामाची. आता ही मेन बॉर्डर आहे जी कटिंग शिवायच्या आधी कटिंगला डायरेक्ट एवढं पार. आता ह्याच्या आतमधलं जे आहे हे आपण आता डायरेक्ट करणार आहे, मार्करनी नाही करणार आहे, तर ॲक्लेरिक पेंट्सनी करणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती वॉर्निश मारणार आहे, जेणेकरून तो पेंट पण निघणार नाही आणि कोटेड राहील सेफली. आता ही डॉटेड लाईन, आता याचा टाईम लॅप्स मी दाखवेल तुम्हाला की मी कसं करतोय नीटली. सो लेट्स एन्जॉय द टाईम लॅप्स. लेट्स गो. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 12 आणि पाठ अख्खी कटून गेली असं बसून. आणि बघा इतकं काम झालेलं आहे. म्हणजे हा जो पहिला पॅटर्न होता हा अख्खा कंप्लीट झालेला आहे. बघा असे टेप लावून केले, तर एक साईडला दुसरा आणि एक साईडला तिसरा हा करून ह्याचे फायनली पार्ट्स मी कलर करून टाकेन आणि त्याच्यानंतर वॉर्निश लावून ठेवून देईल. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे मध्यरात्रीचे 1:30 आणि 1:30 नंतर हे बघा जेवढं पण आपलं फाईन बॉर्डर होतं जेवढं पण सगळं करून झालं आहे. हे सगळं मी ह्यानं करून घेतलेलं आहे ॲक्लेरिक पेंट्सनी. हे त्याचे टेम्पलेट्स काढलेत आणि जे पार्ट वाळला आहे हा पार्ट वाळला आहे ना, आणि हा पार्ट वॉर्निश मारून त्याला परमनंट करून टाकला आहे. हा जो पार्ट आहे तो आत्ता पेंट केला आहे, सो थोडा ओला आहे. सो हा पण वाळला ना, मग हा पण पेंट करायला घेऊ. सो आता लास्ट मी म्हणतो आहे की झोपायच्या आधी ह्याचे डोळ्यांना जर व्हाईट कलरचे जे आणले ना त्याला स्टिक करून टाकू. देन वी कॅन गो टू स्लीप. आणि ह्याला उद्या शिवून टाकू आणि आपला मास्क तयार करून टाकू. सगळं काम झाल्यानंतर माझ्या स्टुडिओचा हाल जर बघितला तर तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्ही सगळीकडे पसारा, कचरा ह्या इथं कचरा, कॉफीचा मग आणि हे सगळं भाई खूप डेंजर झालं आहे. चला आजचं काम खतम झालेलं आहे मंडळी. आता एवढं सगळं झाल्यानंतर मी काय बोलतोय तुम्हाला पण माहिती आहे. तर तुम्हाला मला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, चॅनलवर नवीन असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छान नवीन ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.